गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहे तुम्ही सगळे आणि कशी झाली सर्वांची शिवरात्रीची पूजा कालची? जेणे काल होती ना, जसे आज उपास सुटणार आहे सर्वांचे आणि सर्वांचेच म्हणजे माझे पण सुटणार आहे आणि मी पण. सगळ्यांनी खूप उत्साहाने काल सण साजरा केला. शिवरात्रीचा दिवस कोणी फिरायला, कोणी इकडे कोणी तिकडे, म्हणजे सगळ्यांना उत्सुकता राहते प्रत्येकाची की जातात सगळे इकडे तिकडे. सकाळची वेळ आहे आणि माझा चहाचा टाईम आहे. आज खूप उशीर झाला मला उठायला, तरी पण आज मुलांची स्कूल नाही आहे. नाही, आज त्यांच्या स्कूलमध्ये सेंटर राहते ना 10वी 12वीचं, म्हणून त्यांचा आज सुट्टी आहे आज मुलांना. म्हणून मी आज उशिरा उठली, म्हणून उशिरा चहा झाला माझावाला. तर कशी झाली तुमची पूजा गाईज? कमेंट बॉक्समध्ये सांगा कशी झाली तुमची पूजा. माझी पण छान झाली, पण इतकंच आहे की मी फिरायला वगैरे कुठे गेली नाही यावेळेस. नाही तर प्रत्येक वेळेस विचार करते की जास्त कुठे नाही, परंतु जसं आता इथे जवळपास ढगा वगैरे राहते, तिथे वगैरे जायचा असा प्लॅन होते कधी कधी, कोणत्या कोणत्या वर्षी. कधी सालबड्डीला, कधी असं वगैरे होऊन जाते आमचा प्लॅन. परंतु यावेळेस नाही झाला आमचा प्लॅन. आम्ही यावेळेस काही गेलो नाही आणि मला सुट्टी पण नव्हती ऑफिसमधून, त्याच्यामुळे मग काही गेलो नाही आम्ही. आणि त्यांना पण थोडं काम होतं, त्याच्यामुळे सगळे फॅमिली राहिले सोबत तर चांगलं वाटते. असं एकटं एकटं तर जावंच असं नाही वाटत ना. चहा पिऊ द्या आधी, थंड झाल्यावर मजा नाही येत चहाचा. विचार केला होता की काल मस्त छान वेळ मिळाला की छानसं मस्त व्हिडिओ अपलोड वगैरे केले म्हणा मी, शॉर्ट व्हिडिओ अपलोड. पण तो ब्लॉग वगैरे काही बनवला नाही काल. ब्लॉग याच्यासाठी नाही बनवला की मला काल बिलकुल वेळ नाही मिळाला. कसं राहते घरी मुलं राहिले की थोडंसं कामही वाढते माझं झालं आणि असं नाही राहत वेळ. आणि हे बघा काय करून राहिला हा. सुट्टी आहे पण बिलकुल अभ्यास नाही करत पोरगं, काहीच अभ्यास नाही करत. किती ओरडा लागते याच्या मागे, हा मोठ्याच्याच मागे खूप ओरडा लागतो. पप्पा हेट कसे राहते यार मोठे मुलं, असेच राहते का? तुमचे पण असेच आहे का मोठे मुलं? मोठा मुलगा म्हटला की जास्त डोक्याला ताप राहते, छोटा मुलगा नाही देत बा मला त्रास. हा तर खूपच त्रास देते. याचंच सगळं बघावं लागते, याचंच सगळं पाहावं लागते, प्रत्येक गोष्टीला बोलावं लागते, खूप बोलावं लागते, खूप म्हणावं लागते, प्रत्येक गोष्टीला टोकत राहावं लागते. ऐकतच नाही बिलकुल, स्वतःच्या मनानेच करायला पाहते तो. जसा जसा मोठा होत चालला ना तसा तसा पूर्ण बिघडत चाललं, पूर्ण बिघडत चाललं. तो आला छोटासा. झालं, उठ बरं पटकन, ब्रश कर. जा लवकर उठ, ब्रश कर पटकन. हे बघा डुग्गू झोपून उठून आला इकडे. म्हणून आहे ना, हे मुलं नाही पाहिजे, मुलीच असल्या ना तर खूप बेस्ट राहते. तोंड फाडू तिकडे. चल उठ, जा ब्रश करू नये. ए दादा उठली का मा डुग्गा? उठली? अगं बाई ग, उठली, उठून इथं आली. अगं माझी सोना बच्चा, माझ्या राजा सोना बच्चा. माणसाला अशा काही खुशी राहते अशी. आता फॅमिली म्हटलं तर सगळे सोबत राहिले आणि खूप छान वाटते, खूप मस्त वाटते. परंतु कसं राहते, काही ठिकाण कितीही माणूस बाहेरून कितीही खुश दिसला तरी पण आतून त्याला कुठून ना कुठून दुःखपणा राहतेच. मी किती हसत राहिली तरी मी हसत राहतेच, नेहमीच हसत राहते. जास्त करून माझ्या दातच दिसते. आता कानाचा प्रॉब्लेम आता दाखवलं डॉक्टरांना, पण तरी पण थोडासा प्रॉब्लेम आहेच. खूप कितीही दुःख असलं मला तरी हसतच राहते. कधी कधी शॉर्ट व्हिडिओ एखादा दुःखाचा काढते, परंतु त्याच्यात पण
थोडं नाही थोडं हसतेच मी त्याच्यामध्ये पण, आणि नेहमीच हसत राहते. दुःख कितीही असलं तरी जीवनात तर दुःख खूप आहे, खूप आहे. असं नाही की मलाच आहे म्हणून, सगळ्यांनाच आहे. परंतु कसं कोणी कोणी एकदमच खूप नर्वस होऊन जातात, खूप असं मनाला लावून घेतात. लावून तर मी पण घेते मनाला, असं नाही आहे की नाही लावून घेत बा म्हणून. परंतु लावून कितीही घेतलं तरीही माझ्या चेहऱ्यावर म्हणजे माझ्या स्माईलच राहते, माझ्या चेहऱ्यावर नेहमीच राहते. आणि कितीही कोणी काही म्हटलं तरीही मला स्माईलच, म्हणजे मी हसतेच. आणि मला असं खूप असं वाईट नाही वाटत, पण कधी कधी वाटलं तरी मग मी एखाद्या वेळेस खूप दुःख झालं, खूप जास्त झालं तर त्याला समजू शकता तुम्ही. आणि सगळ्यात जास्त दुःख मला हा देते. ये बहुत दुख देता मुझे, बहुत ही दुख देता ये सड़ावा. तू सड़ी यार, सड़ी भी हो. मग मम्मी म्हणायचंच नाही ना मला, माझ्यासोबत राहतच नाही असं आहे ना. ठीक आहे ना, पाहू ना आता. मग हॉस्टेलमध्येच टाकून देतो ना तुला. राहते काही खूप माणसांच्या राहते दुःख, असं नाही की माझ्या पण नाही. माझ्या पण खूप आहे, मला पण खूप टेन्शन आहे. राहू दे ना बेटा, नको त्रास देऊ त्याला. आरू त्रास नको देऊ त्याला. तरी पण माणसाला हसत राहावं लागते, हे जीवन आहे माणसाचं. राहू दे ना, कशाला त्रास देते. हे जीवन आहे माणसाचं की हसत नेहमी राहा. असं खूप दुःख जाणून नको घ्या. जाणून घेतलेलं दुःख काही कोणाला दिसत नाही, आणि दिसले तरी ते आपल्याला सॉल्व करावं लागते. कोणी काही दुसरं येत नाहीच म्हणा, कोणी काही दुसरं येत नाहीच आपलं दुःख सॉल्व करायसाठी. म्हणून खूप आहे, मला पण खूप टेन्शन आहे. मला म्हणजे असं वाटतं की माझं एक स्वतःचं, माझ्या मनाचं आणि माझ्या स्वतःचं माझं एक छोटंसं घर होऊन जावं, बस एवढी माझी अपेक्षा आहे की माझं एक छोटंसं घर होऊन जावं. आणि म्हणजे माझ्या फॅमिलीसोबत आणि माझ्या सगळ्यांसोबत खूप माझ्या छोट्याशा घरामध्ये राहावं, अशी खूप माझी इच्छा आहे. बस देव माझं हेच पूर्ण करावं की मला एक छोटंसं मस्त माझं घर देऊन द्यावं. अरे भगवंता, काही ना काही अडचण येतात म्हणा जीवनामध्ये, आणि कुठे काही करतो म्हटलं की तरी पण अडचणच येतात. अडचणीशिवाय तर पर्यायच नाही आहे. नेहमीच राहते अडचणी, आणि अडचणीच मधून जावं लागते माणसाला, तरच आपल्याला काही ना काही भेटते, काही ना काही करू शकतो आपण. अडचणीशिवाय तर काहीच नाही होत. माझी पण अशी म्हणजे खूप अडचणी येतात मला पण. कोणतं काही चांगलं काम करतो म्हटलं की मला अडचण राहतेच. आणि असं वाटते की मला ना माझ्या घरासाठी खूप जास्त अडचण येतात. आणि काही कसं राहते, प्रत्येक गोष्टी असल्या तरी आपण थोडंफार पैशाने पण तुटून जातो, पैशाने पण जसं मागे हटतो. थोड्या याच्यावरून आपण थोड्या अमाऊंटवरून आपण मागे हटतो. राहू दे बेटा, कशाला त्रास देते आरू. नको ना आरू, त्रास नको देऊ त्याला, चिडचिड करते मग तो. कितीही म्हटलं तरी आपलं स्वतःचं आपलंच राहते घर. ते कसंही असो, झोपडं का नाही असो, तरी पण ते आपलं स्वतःचं ते स्वतःचंच राहते. म्हणून माझी खूप इच्छा आहे, मी त्या देवाला हेच प्रार्थना करते की लवकरात लवकर माझं घराचं स्वप्न म्हणजे माझं छोटंसं घर होऊन जावं. बस एवढी कृपा करावं देवानी मला माझ्यावर. राहू दे ना बेटा, नको ना त्रास देऊ. असा त्रास देते हा, मधात खूप त्रास देते आरू. हा मुद्दामून त्रास देते. कशाला त्रास देते, नको ना. चिडचिड करते ना, आताच तो उठला तो. अरे जा तू ब्रश कर तुझं, त्रास नको देऊ त्याला. उठल्या मग चिडचिड होते, दिवसभर चिडचिड करत राहते ना मग. चला गाईस, पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत बाय अँड थँक्यू सो मच. असेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा आणि असेच मला सपोर्ट करत राहा. खूप सारा तुमचा प्यार द्या, खूप सपोर्ट करत राहा. खूप सारे व्ह्यूज द्या मला, जेणेकरून माझे पण काही अरमान आहे, जसे की
मला पण असं काही वाटते काहीतरी करावं. तर गाईज प्लीज मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप 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 सपोर्ट करा. बाळे